राधे राधे फ्रेंड्स. तर आता अधिक मास सुरू झालेला आहे आणि उद्या लगेच मयुरीच्या सासरकडचे येणार आहेत. उद्याच येणार आहे कारण नंतर त्यांना सगळ्यांना जायचं आहे फिरायला 8-10 दिवसासाठी. तर मग आज आम्हाला कळालं की ती उद्याच येणार आहे, म्हणून आम्ही लगेच लागलो तयारीला. तर मयुरीलाही डेकोरेशन करायची खूप हौस होती. ती म्हटली आपण ते येणारच आहे तर छोटंसं छान असं अधिक मासचं डेकोरेशन करूयात. मग आम्ही लागलो तयारीला. जे काही घरात डेकोरेशनचं सामान होतं ते तिने शोधून काढलं आणि जे काही पितळाची तांब्याची भांडी होती तेही तिने मस्त अशी घासून काढली. तर ती तिकडे ते सगळं सामान काढत होती, घासून काढत होती भांडे. तोपर्यंत मी आणि प्रभूतीने इकडे थोडंसं डेकोरेशनची तयारी केली आणि मग नंतर तिनेही आम्हाला थोडीशी हेल्प केली. मग इकडे आम्ही डेकोरेशन करतच होतो की लगेच दीदीचा कॉल आला की मी इकडे अभिच्या क्लिनिकमध्ये आली आहे. तर तिला आमच्या दोघींनाही भेटायचं होतं, म्हणून मग आम्ही आमचं आवरून तिकडे क्लिनिकमध्ये गेलो आणि मग भाऊजीही तिच्यासोबत होतेच. मग ते आम्हाला घेऊन गेले बाहेर आणि त्यांनी आम्हाला खूप काही खाऊ घातलं. मस्त अशी भेळ, फ्रेंच फ्राईज, सँडविच, पनीर चिली आणि नंतर पिले आम्ही मस्त अशी कोल्ड कॉफी. तर हे सगळं खाऊन मग आता मयुरीकडे दीदीने आम्हाला सोडलं आणि मग ती दुपारची जी लिस्ट आहे ती घेऊन आम्ही आलो आहे पुन्हा मार्केटमध्ये. तर मार्केटमधून बरंच सारं सामान घ्यायचं होतं, ते आता आम्ही घेतलेलं आहे आणि आता चाललो घरी. तर जाता जाता मग मयुरीच्या सासूबाईंसाठी आम्ही एक छान अशी साडी घेतली आणि मग घरी येऊन मी आणि प्रभूतीने केले खूप छान छान असे रील्स आणि तोपर्यंत बनवला मयुरीने स्वयंपाक.